नमस्कार मित्रांनो. आज सकाळी तुम्ही उठलात आणि अचानक कळालं की तुम्हाला स्वतःचा राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार नाही. स्वतःच्या देशातच दुसऱ्यांच्या परवानगीशिवाय जगावं लागतं. स्वतःचं मत मांडण्याचं स्वातंत्र्य नाही. अशीच परिस्थिती अधिकारी भारताची होती. आज आपण 15 ऑगस्ट साजरा करतो, पण हा दिवस मिळवण्यासाठी लाखो भारतीयांनी आपलं आयुष्य, कुटुंब आणि स्वप्न देशासाठी अर्पण केली. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भारत गुलाम कसा झाला, स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात कशी झाली, कोणत्या महान क्रांतिकारकांनी बलिदान दिलं आणि आजच्या काळात खरी देशभक्ती म्हणजे नेमकं काय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारत गुलाम कसा झाला. सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी भारतात व्यापार करण्यासाठी आली. सुरुवातीला त्यांचा उद्देश फक्त व्यापार होता, पण हळूहळू त्यांनी भारतीय राज्यांमध्ये फूट पाडली. 1757 मध्ये प्लॅसीच्या युद्धानंतर ब्रिटिशांचा प्रभाव वाढू लागला. पुढील काही दशकात त्यांनी अनेक राज्यांवर कब्जा केला. भारतातील संपत्ती इंग्लंडला पाठवली जाऊ लागली. शेतकऱ्यांवर जड कर लादले गेले. कारागीर बेरोजगार झाले आणि भारतीयांना स्वतःच्याच देशात दुय्यम वागणूक मिळू लागली. 1857 पहिली स्वातंत्र्य संग्राम. 1857 मध्ये भारतीय सैनिकांनी ब्रिटिश विरुद्ध बंड पुकारला. मंगळ पांडे यांनी पहिली ठिणगी पेटवली. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी रणांगणात तलवार हाती घेतली. तात्या टोपे, नानासाहेब आणि अनेक वीरांनी संघर्ष केला. जरी हे बंड अपयशी ठरलं तरी त्यामुळे संपूर्ण देशात स्वातंत्र्याची ज्योत पेटली. स्वातंत्र्य चळवळ वेग घेते. 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. लोकांनी संघटितपणे ब्रिटिशांच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी घोषणा दिली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. त्यांनी सत्य, अहिंसा आणि जन आंदोलकांचा मार्ग स्वीकारला. असहकार आंदोलन, मिठाचा सत्याग्रह आणि भारत छोडो आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार हादरले. हजारो लोक तुरुंगात गेले, पण संघर्ष सुरूच राहिला. क्रांतिकार्याचा संघर्ष. एका बाजूला गांधीजीची अहिंसेची चळवळ होती, तर दुसऱ्या बाजूला अनेक सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडला. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. फाशीच्या आधीही भगतसिंग यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. चंद्रशेखर आझाद यांनी शपथ घेतली होती, जिवंतपणी कधीही ब्रिटिशांच्या हाती लागणार नाही, आणि त्यांनी ती शपथ पाळली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्यांची घोषणा आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात जिवंत आहे. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. 15 ऑगस्ट 1947. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश साम्राज्य कमकुवत झालं. भारतातील स्वातंत्र्य चळवळ दिवसेंदिवस तीव्र होत होती. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. देशभर आनंदाचं वातावरण होतं. पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला. पण या आनंदासोबतच फाळणीची दुःखही होत. लाखो लोकांना स्थलांतर करावं लागलं. अनेकांनी आपले प्रियजन गमावले. स्वातंत्र्य मिळालं, पण याची किंमत खूप मोठी होती. आजची खरी देशभक्त. आज आपल्याला शत्रूशी युद्ध करायचं नाही. आजचा लढा भ्रष्टाचाराविरुद्ध, अस्वच्छतेविरुद्ध, अज्ञानाविरुद्ध, जातीय आणि धार्मिक द्वेष विरुद्ध. देशभक्ती म्हणजे फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकणं नाही. देशभक्ती म्हणजे प्रामाणिकपणे कर भरणे, मतदान करणं, पर्यावरणाचं रक्षण करणं, कायद्याचे पालन करणं आणि प्रत्येक भारतीयांना सन्मान. आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे सहज मिळालेलं नाही, ते लाखो बलिदानांचं फळ आहे. या स्वातंत्र्य दिनी एक संकल्प करूया. आपण भारताला अधिक स्वच्छ आणि अधिक प्रामाणिक, अधिक सक्षम आणि अधिक एकसंघ बनवण्यासाठी आपण योगदान देऊ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी इतिहास व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या KN न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.